परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। मी सध्या जिंतूर तालुक्यातील एका शेतामध्ये आहे। आपण बघत असाल की या ठिकाणी कांद्याचं अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून जो अवकाळी पाऊस झाला आहे आणि त्यामुळे इतर पिकांसह कांद्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कांद्यांची लागवड करतात, मात्र यावर्षी अशा पद्धतीनं काढणीला आलेला कांदा जो आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे। हजारो रुपये खर्च करून कांद्याची लागवड या शेतकऱ्याने केली होती, मात्र पूर्ण कांद्याचं पीक जे आहे ते अशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालेलं आहे। अवकाळी पाऊस आला आणि अचानक हे हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक बळीराजाच्या हातातून गेल्यामुळं बळीराजाला आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांकडनं सातत्यानं मागणी होते की गेल्या 2 दिवसापासून जो काही अवकाळी पाऊस झाला आहे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जे आहे ते शेतकऱ्यांना मदत सरकारनं जाहीर करावी। मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावरती कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही आणि त्यामुळे पंचनामे देखील होत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडनं तीव्र नाराजी केली जाते। सरकारला सातत्यानं शेतकरी मागणी करतात की जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाचे पंचनामे करून आम्हाला जे आहे ते मदत द्या। आता यावरती सरकार काय निर्णय घेतं, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करतं का, हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।